नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आणि या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार, यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार अथवा नाही याबद्दल माहिती घ्यावी लागेल। जर सध्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4300 ते 4600च्या दरम्यान आहे। दिवसाला देशामध्ये सोयाबीनची आवक 1,60,000 क्विंटलच्या दरम्यान होत आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड स्तरावरती सोयाबीन उत्पादन पोहोचणार आहे। यामुळे भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल, ज्यामुळे बाजारभाव 5500 पर्यंत जाईल अशी शक्यता अजिबात नसल्या कारणास्तव आपल्याला आता इथून पुढे टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री सुरू करायची आहे। यामुळे 4500च्या भावावर 100% सोयाबीन विकायचं आहे, पण फक्त 25%। कारण मित्रांनो, भविष्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री कमी होऊन मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार। यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला 100% आधार मिळणार। यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार, म्हणून 4500चा बाजारभाव मिळाला की तिथं 25% सोयाबीनची विक्री करा। 4700-800चा भाव मिळणार आहे, पुन्हा तिथं 50% आणि उर्वरित सोयाबीन आर्थिक गरजेनुसार जर शक्य असेल तर 5000च्या भावासाठी ठेवून तुम्ही विक्री करू शकता। पण 5000चा जो बाजारभाव आहे तो तुम्हाला तात्काळ आणि लगेच मिळेल याची शक्यता अजिबात नाही। म्हणून एकदा सोयाबीनची विक्री न करता 4500-4600 वर पहिला टप्पा, 4700-4800 वर दुसरा टप्पा आणि 5000 तिसरा टप्पा, या 3 टप्प्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.